नमस्कार. सिंधुजन अकॅदमी यांच्या वतीनं विविध विद्याशाखीय व्याख्यानमाला जे आयोजित केलेले आहे त्याचे 15वे पुष्प आज मी प्राध्यापक डॉक्टर संतोष कदम छत्रपती शिवरायांची अर्थनीती या विषयावर गुंफण्याची मला या अकादमीने संधी दिलेली आहे. याबद्दल सर्वप्रथम मी सिंधुजन अकॅदमीचे अध्यक्ष कॉम्रेड राजकुमार घोगरे, उपाध्यक्ष डॉक्टर अनुभूती पाटील, कार्याध्यक्ष जगजीवन काळे, सचिव डॉक्टर सुजित शिंदे यांचे मी आभार मानतो. तसेच अकादमीचे सर्व हितचिंतक यांचेही आभार मानतो. याशिवाय मी प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम सर यांचेही या ठिकाणी मी आभार मानतो. मित्रहो, अकादमीने सुरू केलेल्या या अत्यंत स्तुत्य अशा उपक्रमाच्या निमित्तानं जेव्हा अकादमीचे पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्थनीतीवर आपण मनोगत व्यक्त करावं, आपलं भाषण द्यावं अशी त्यांची इच्छा. अर्थात सुरुवातीलाच मी आपण सर्वांना मी सांगू इच्छितो की मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे, मी इतिहास तज्ज्ञ नाही. तथापि गेल्या 8-9 वर्षामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांचं साहित्य, त्यांचा इतिहास, त्यांचं चरित्र अभ्यासतो आहे. त्यातून अर्थात हे अभ्यासताना मी एक अर्थशास्त्राचा प्राध्यापक, अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मी याच्याकडे पाहतो आहे आणि त्या अनुषंगाने मी त्याच्यावर मांडणी करतो आहे. अनेक तज्ज्ञांचे मी विशेषतः रा कुलकर्णी असतील, जदुनाथ सरकार असतील, त्यानंतर कृष्णराव केळुस्कर असतील, शिवाय डॉक्टर वसंत मोरे असतील कोल्हापूरचे, यासारख्या अनेक इतिहास तज्ज्ञांचं मी साहित्य वाचतो आहे. परंतु माझ्या या अल्प वाचनामध्ये मला शिवाजी महाराज किती समजले याच्याविषयी माझ्याही मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे. आणि या पार्श्वभूमीवर मी आपणासमोर छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनीती आपणासमोर विशद करणार आहे. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांना आर्थिक दृष्टिकोनातून, त्यांच्या साम्राज्याचं आर्थिक दृष्टिकोनातून विश्लेषण करणं ही फार मोठी सध्या एक काळाची गरज आहे असं मी मानतो. आणि त्या अनुषंगानं मी गेल्या काही दिवसापासून याच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. याशिवाय मी थोडंफार या अनुषंगाने गेल्या काही वर्षांमध्ये लिखाणी केलेलं आहे. विशेषतः अर्थसंवादसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरल्या जर्नल्समध्ये मी काही लेख लिहिलेले आहेत. शिवाय काही वर्तमानपत्रातून आणि विविध ठिकाणी चर्चासत्रांमधूनही या विषयावर मी मांडणी केलेली आहे. असं असलं तरी त्यातली जी अर्थनीतीतला जो अत्यंत महत्त्वाचा, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्थनीतीतला जो अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे तो आपणासमोर आज विशद करताना आपल्यासमोर मांडताना मला विशेष आनंद होत आहे. सर्वसाधारणपणे सर्वसामान्य माणसाला अर्थशास्त्र आणि हा विषय सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून तसा क्लिष्ट वाटतो. अर्थात हा त्याचा समज आहे, परंतु अर्थशास्त्र सर्वसामान्य माणूस हा जगत असतो, परंतु त्याला लक्षात येत नाही की आपण हे अर्थशास्त्रच आहे, आपण जे जगतो आहोत ते अर्थशास्त्रच आहे. कारण अर्थशास्त्र हा माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या
इतिहासाचा विचार करता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं अर्थशास्त्र मांडणं, त्यांचं आर्थिक धोरण मांडणं, त्यांची अर्थनीती समजावून घेणं ही सध्याची या काळातली एक अत्यंत महत्त्वाची अशी गरज आहे असं मी मानतो. आणि याच पार्श्वभूमीवर मी हा विषय आपणासमोर आज घेऊन आलेला आहे. छत्रपती शिवरायांची अर्थनीती आपणासमोर मांडत असताना मी या माझ्या मांडणीचे एक 4 भाग करतो आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला छत्रपती शिवरायांचा जो कालावधी आहे हा कालावधी आणि त्यातल्या ज्या घडामोडी आहेत त्याच्यावरती सुरुवातीला प्रकाश टाकून मी त्यानंतर छत्रपती शिवरायांचं शेतीविषयक धोरण, औद्योगिक धोरण आणि व्यापारविषयक धोरण या 3 धोरणांच्या संदर्भामध्ये चर्चा करेन. आणि शेवटी शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांनी जी नीती आखली होती, कारण अलीकडच्या काळामध्ये शाश्वत विकास हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. किंबहुना तो बदललेल्या जागतिक विकासाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत विकास हा महत्त्वपूर्ण ठरतो आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने मी शेवटच्या टप्प्यामध्ये काही मांडणी करणार आहे. आपणा सर्वांना ज्ञात आहेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते निधनापर्यंतचा कालावधी सर्वसाधारणपणे 1630 ते 1680 या काळामध्ये, म्हणजे शिवाजी महाराजांच्या जे वाट्याला आयुष्य आलं ते 50 वर्षाचं असं आपण सांगतो. आता या 50 वर्षाचा इतिहास जो काही आजपर्यंत आपल्या सर्वांच्या समोर आला, या इतिहासातून आपल्याला एकच लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त लढाया करणारे, प्रदेश जिंकणारे आणि शत्रूवर हल्ला करणारे या अनुषंगाने आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पाहत आलो. किंबहुना मी असं म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराजांना आपण लढायांमध्येच फक्त गुंतवलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना थोडक्यात घोड्यावरून खाली उतरूच दिलं नाही. घोड्यावरून खाली उतरल्यानंतरचं जे त्यांचं धोरण होतं ते धोरण आपल्यापर्यंत येऊ दिलं गेलं नाही किंवा काही तज्ज्ञांनी ते आणलं नाही असं मी म्हणेन. आणि म्हणून यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवताना ते केवळ आक्रमक होते, एक आक्रमक राजे या अंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणला गेला. त्यातून त्यांची बुद्धिवादी दृष्टिकोन किंवा त्यांचं जे नॉलेज आपण ज्याला म्हणता येईल त्या नॉलेज आणि त्याचं ॲप्लिकेशन हे दाखवलं गेलं नाही. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ त्यांच्या संपूर्ण 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये केवळ 4 माणसांचं त्यांना मृत्यू सदनाला पाठवलं. म्हणजे 4 माणसांना फक्त मारणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिमिटेड करणं, म्हणजे त्यांना फक्त लढायांमध्ये गुंतवणं हे मला वाटतं त्यांच्या कार्याचा, त्यांच्या एकूणच इतिहासाचा त्याच्यावरती अन्याय करण्यासारखं होईल. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जी इतर कौशल्य आहेत, इतर अंग आहेत त्यांच्या कार्याची, ती आपल्यासमोर येणं फार गरजेचं आहे. अलीकडच्या काळामध्ये त्याच्यावरती फार चांगलं काम होत आहे, ही खूप आनंदाची बाब आहे. आणि म्हणून आपल्याला सर्वसामान्याला ज्ञात असल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे लढाई आणि राजकीय धोरण याच्यापर्यंत माहिती आहेत, पण छत्रपती शिवाजी महाराज एक उत्कृष्ट इंजिनियर म्हणून आपण कधी त्यांच्याकडे पाहिलंय का? छत्रपती शिवाजी महाराजांकडे आपण कधी एक न्यायव्यवस्था, त्यांची एक आदर्श न्यायव्यवस्था किंवा न्यायाधीश म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलंय का? छत्रपती शिवाजी महाराजांची साहित्यिक भूमिका, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे लिटरेचरमध्ये सुद्धा खूप मोठं आहे. कोल्हापूरचे डॉक्टर वसंत मोरे आहेत, त्यांनी छत्रपती हिंदी विषयाचे ते अत्यंत नावाजलेले प्राध्यापक आहेत. त्यांनी हिंदीमध्ये छत्रपती शिवाजी की साहित्यिक प्रतिमा कितनी सही कितनी प्रेरक नावाचा एक सुंदर ग्रंथ त्यांनी प्रकाशित केलेला आहे. आता या पार्श्वभूमीवर या अंगाने आणि त्याच्या पलीकडे जाऊन
छत्रपती शिवाजी महाराज हे एक अर्थतज्ञ म्हणून आपण त्यांचा कधी विचार करणार आहोत का? तर याच्यावरती फार कमी लोकांनी काम केलेलं आहे आणि ज्यांनी केलेलं आहे ते विशेषतः इतिहासाचे तज्ज्ञ आहेत. मी त्यांच्यामध्ये आवर्जून उल्लेख करेन डॉक्टर रा कुलकर्णींनी खूप चांगल्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचं पहिल्यांदा एक वेगळं अंग या महाराष्ट्रासमोरच नव्हे तर संपूर्ण देशासमोर जगासमोर आणलं. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज इन द एज ऑफ महाराष्ट्र नावाचा सुंदर ग्रंथ लिहिला. किंबहुना त्यांचा PhDचा तो विषय होता. अत्यंत उत्कृष्ट आणि अभ्यासपूर्ण अशी मांडणी त्यांनी केलेली आहे. अर्थात ते एक इतिहास तज्ज्ञ होते. इतिहास तज्ज्ञाच्या त्या अँगलनी त्यांनी ती मांडणी केलेली आहे आणि म्हणून एक आर्थिक दृष्टिकोनातून एक अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून मला असं वाटलं की आपणही त्याच्यामध्ये थोडासा अभ्यास करावा आणि त्या अनुषंगाने मी विचार करतो आहे, काही थोडंफार काम करतो आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपण म्हणतो की लढाईच्या द्वारे आपण प्रदेश जिंकतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया केल्या, अनेक प्रदेश जिंकले. पण त्याचबरोबर जेव्हा आपण त्यांचं अर्थशास्त्रीय अंग किंवा त्यांच्यातला अर्थतज्ञ पाहतो किंवा त्यांचे आर्थिक ज्ञान पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ प्रदेश जिंकले नाही तर ते प्रदेश वसविले, एस्टॅब्लिश केले. आणि हे एस्टॅब्लिश करणं हे एका चांगल्या अर्थतज्ञाचं, एका चांगल्या आर्थिक धोरणकर्त्याचं हे लक्षण आपल्याला लक्षात घ्यायला हवं. आज आपण पाहतो आहोत की राजकारणामध्ये अनेक प्रकारचे लोक प्रवेश करत आहेत, अनेक ठिकाणी ते प्रतिनिधित्व करत आहेत. परंतु एखादी लोकसभा, एखादी विधानसभा, एखादी ग्रामपंचायत, एखादी जिल्हा परिषद जिंकणं म्हणजे मी म्हणतो की ते प्रदेश जिंकण्याप्रमाणे आहे. परंतु त्या लोकसभा मतदारसंघ किंवा विधानसभा मतदारसंघ ग्रामपंचायतचा असेल किंवा जिल्हा परिषदचा मतदारसंघ असेल, तो एस्टॅब्लिश करणं त्याच्यासाठी मात्र एक आर्थिक दृष्टिकोनातून ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांचं काम होतं त्याप्रमाणे त्या अनुषंगाने आपण त्याच्याकडे पाहणं हे फार गरजेचं आहे. अलीकडच्या राजकारणामध्ये जे लोक येत आहेत ते स्वतः एस्टॅब्लिश होत आहेत हे खरं आहे, परंतु त्याचबरोबर ते त्या ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात ते मतदारसंघ ते एस्टॅब्लिश करत आहेत का याच्याविषयी माझ्या मनामध्ये थोडासा विचार करता एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आपण शिवाजी महाराजांचा आर्थिक दृष्टिकोनातून विचार करणं, त्यांच्या कामाचं विचार करणं किंवा त्याची मांडणी करणं हे गरजेचं का आहे? आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी 50 वर्षाच्या या कालावधीमध्ये 36,000 रुपये, अगदी सुरुवातीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचं जे उत्पन्न आहे हे उत्पन्न केवळ 36,000 रुपये होतं. तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं, मृत्यू झाला, तेव्हा याच साम्राज्याचं एकूण उत्पन्न हे 3,500 कोटी रुपये इथपर्यंत वाढलेलं होतं. हे आपण इथं नीट लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे 36,000पासून 3,500 कोटीपर्यंतची उत्पन्न निर्मिती करणं हे काही एखाद्या फक्त राजाचं काम नाही, तर त्या राजामध्ये असलेल्या आर्थिक म्हणजे अर्थशास्त्रज्ञाचं, अर्थतज्ञाचं ते काम आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी काम केल्यामुळंच हे आपल्याला एवढं साम्राज्य विस्तारलेलं, आर्थिक दृष्टिकोनातून विस्तारलेलं आपल्या लक्षात येईल. मित्रो, छत्रपती शिवाजी महाराज हे आर्थिक अंगाने ग्रेट का ठरतात याचा एक थोडासा तुलनात्मक आपल्याला विचार करता येईल. तो असा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या वेळेस त्याच कालावधीमध्ये मोगलशाही असेल, आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, इकडं फिरंगी असतील, इंग्रज असतील, या सर्व साम्राज्यांशी, इतर साम्राज्यांशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याची तुलना करता एक गोष्ट आपल्याला आवर्जून लक्षात घ्यावी लागेल, वेगळेपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं. ते असं की त्यांनी या संपूर्ण 50 वर्षाच्या काळामध्ये आपल्या स्वतःच्या नावाने किंवा आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाने कुठलाही गड, किल्ला किंवा कुठलीही व्यवस्था निर्माण केल्याचं दिसून येत नाही.
हे पण इतर साम्राज्याचा जर विचार केला आपण, जसं आपण शहाजहान 22-23 वर्ष त्यांनी ताजमहाल बांधला, स्वतःच्या पत्नीच्या प्रेमापोटी त्यांनी हे कार्य केलं. अर्थात तो त्यांचा दृष्टिकोन. परंतु छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आपल्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ यांच्यावरती एवढं प्रेम करत होत्या. राष्ट्रमाता जिजाऊ ह्या सुद्धा शिवरायांवरती तितकंच प्रेम करत होत्या. छत्रपती संभाजी महाराजांवरती, राजाराम महाराजांवरती शिवाजी महाराजांचं प्रेम होतं. कौटुंबिक सर्व महाराण्या यांचा सगळ्यांचा विचार करता शिवाजी महाराजांनी आपल्या कुटुंबातल्या एकाही व्यक्तीच्या नावावरती आपल्या साम्राज्यातली एकही गोष्ट त्यांनी केलेली नाही. हा मूलभूत फरक इतर साम्राज्यातला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यातला आपल्याला नीट लक्षात घ्यावा लागेल. आणि हे सगळं करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हे आर्थिक दृष्टिकोनातून हे साम्राज्य चालवत असताना सुरुवातीला त्यांच्या धोरणाचा अत्यंत महत्त्वाचा भाग काय, तर त्यांच्या साम्राज्यामध्ये धोरणं राबवत असताना कॉस्ट मिनिमायझेशन ज्याला म्हणतो आपण, किमान खर्च, मॅक्झिमम सेविंग, महत्तम बचत आणि मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट या तत्वाला धरून त्यांनी हे काम केल्याचं आपल्या लक्षात येईल. याचाच अर्थ शिवाजी महाराजांनी कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीनं, चांगल्या दृष्टिकोनातून एस्टॅब्लिश करत जाणं, बचत वाढवत जाणं आणि ती बचत गुंतवणुकीच्या रूपानं या साम्राज्य विस्तारासाठी वापरणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि मूलगामी असं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आता छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असं आणि आजही आणि गेली कित्येक वर्ष आणि पुढील काळातही कित्येक वर्ष हे नाव मागं जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कार्याने, कृतीने ते आजही जिवंत आहेत. ते कशामुळं, तर ते केवळ लढायांमुळे नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या धोरणांमुळे, त्यांच्या आर्थिक धोरणांमुळे, सामाजिक धोरणांमुळे छत्रपती शिवाजी महाराज हे जगामध्ये प्रसिद्ध आहेत. आता याचं आपल्याला माहिती आहे की जर्मनी असेल, इंग्लंड असेल, इतर अनेक देश आहेत, पाकिस्तान असेल, अशा अनेक देशांमध्ये, इवन अमेरिकेमध्ये सुद्धा, रशियामध्ये सुद्धा अनेक देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आर्थिक धोरणांचा अभ्यास आणि आर्थिक धोरणाची जी सूत्र होती ती सूत्र विद्यार्थ्यांना विद्यापीठातून, महाविद्यालयातून, विविध शाळांमधून ही अभ्यासक्रमातून दिली जातात. आजही ती अत्यंत जोमाने, अत्यंत तीव्रपणे ही त्या लोकांना, तिथल्या त्या देशातील जनतेला ती माहिती करून दिली जातात आणि म्हणून ते देश आज पुढारलेले दिसतात. तर हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण लढाईसाठी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण लढाईच्या दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा प्रदेश जिंकणं इथपर्यंत मर्यादित ठेवतो, पण साम्राज्य विस्तार किंवा साम्राज्याचा विकास हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तिथं आर्थिक शहाणपण येतं. जे आर्थिक शहाणपण छत्रपती शिवाजी महाराजांना अत्यंत उत्कृष्टपणे जमलेलं होतं ते त्यांच्या अर्थातच त्यांचा तो एक वेगळा पैलू होता. आणि म्हणून या साम्राज्याची संपत्ती, जे काही साम्राज्य निर्माण होईल, या साम्राज्यामध्ये निर्माण होणारी संपत्ती ही कुणासाठी वापरायची, आत्ताच सांगितल्याप्रमाणे ही साम्राज्यातली संपत्ती आपल्या कुटुंबासाठी नाही किंवा आपल्या मंत्रिमंडळासाठी नाही, तर ही संपत्ती ही जनतेसाठी वापरली गेली पाहिजे. आणि म्हणून शिवाजी महाराजांना लोककल्याणकारी राजा असं हे त्यासाठीच म्हटलं जातं की सार्वजनिक संपत्तीचा, साम्राज्यातल्या संपत्तीचा वापर हा केवळ शिवाजी महाराजांनी लोककल्याणासाठी केला, हे आपल्याला या ठिकाणी नीट लक्षात घेतलं पाहिजे. यानंतर दुसऱ्या महत्त्वाच्या एका भागाकडे मी येतोय, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं शेतीविषयक धोरण. अर्थात शेती हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यातला अत्यंत महत्त्वाचा असा तो भाग होता.
शेती विकास किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य हे पूर्णतः शेतीवरच निर्भर होतं असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच आपण सुरुवातीच्या काळामध्ये किंबहुना शिवाजी महाराजांनी जेव्हा ही साम्राज्याची सूत्र हाती घेतली तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतीच्या विकासासाठी पूर्णपणे प्रयत्न केला आणि त्यासाठीचीच धोरणं सुरुवातीच्या काळामध्ये राबवली. आता ह्याच्या मागचं कारण काय, याच्या मागचं त्यांचं धोरण काय? आपल्याला माहिती आहे की आपल्याला मानवाची गरज जर पूर्ण करायची असेल, उपभोगाची गरज, तर ती फक्त शेतीच पूर्ण करू शकते. म्हणजे शेती हा मानवाच्या गरज पूर्ण करण्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे किंबहुना तो बेसिक भाग आहे. आणि या पार्श्वभूमीवर मानवाच्या आपण काय म्हणूया आपण की मानवाच्या उत्क्रांतीचा जर विचार केला तर मानवाने आपल्या उपभोगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शेतीचा शोध लावला. म्हणजे इथं सुरुवातीला उद्योग आले नाहीत किंवा व्यापार आला नाही, तर शेती आली आणि शेतीतून आपण खऱ्या अर्थाने मानव विकसित होत गेला. म्हणजेच शेती व शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुढच्या काळामध्ये मग उद्योग आणि सेवा क्षेत्र विकसित झाल्याचं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे याचा मूळ अर्थ काय, तर इथला बेसिक मूलभूत कोण आहे, तर शेती आणि शेतकरी आहे. आजचे उद्योगपती नाहीत, हे आपण इथं नीट लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्यातल्या त्या शेतकऱ्यांना, शेतीला विकासाच्या धोरणामध्ये प्राधान्य दिलं किंबहुना त्याच बाजूने मोठ्या प्रमाणामध्ये आपण तसं धोरण आखल्याचं आपल्या लक्षात येईल. अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच काही दिवसापासून राजकारणामध्ये एक ट्रेंड येतो आहे, अगदी तो जुनाच आहे. आता हा ट्रेंड जर आपण विचारात घेतला तर छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा एक मापदंड असल्यासारखे आहेत. महाराष्ट्रातल्या म्हणजे आजही छत्रपती शिवाजी महाराज असं की जय असा जेव्हा आपण उद्घोष करतो तेव्हा प्रत्येकाच्या शरीरामधील रक्ताच्या सर्व नसा अशा पेटून उठतात. अर्थात हे का होतं, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे लढाया आहेत, ज्या आक्रमकपणा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, तो आजपर्यंत आमच्या मनामध्ये भिनलेला आहे. आणि म्हणून हे असं होताना दिसतं. आणि त्याचाच आधार घेत अलीकडच्या बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच कालावधीपासून राजकारणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून सत्तेमध्ये येणं हा प्रकार एक सुरू आहे. अर्थात त्याच्यामध्ये वावगं काही असण्याचं कारण नाही, त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचं कारण नाही. प्रश्नचिन्ह तिथं उपस्थित होतं आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण सत्तेमध्ये येतो आणि त्यांच्या नावाला अनुसरून जेव्हा कृती करत नाही तेव्हा आपल्या समोर एक शंका उपस्थित होते, त्यांच्या कृतीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आणि म्हणून जेव्हा शेतकरी आपल्या हक्कासाठी, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये, संपूर्ण देशामध्ये शेतकरी जेव्हा आपल्या हक्कासाठी मोर्चे काढतात, आपली परिस्थिती सरकारला सांगतात की आम्ही हालाकीमध्ये आहोत, आम्ही अडचणीमध्ये आहोत, आमच्यासाठी काहीतरी करा, आणि त्यांच्यासाठी धोरण आखण्याच्या ऐवजी जेव्हा त्यांचे मोर्चे मोडून काढले जातात, त्यांच्यावरती काठ्या उगारल्या जातात, त्यांच्यावरती पोलिसांमार्फत दंडुकशाही दाखवली जाते, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आलेलं हे राज्य ते ह्यांचंच का, असा आपल्यासमोर एक प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर माझं कोणताही राजकारणी असेल, कोणताही राजकीय पक्ष असेल, जेव्हा सत्तेत येईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जरूर वापर करावा. फक्त त्यांना विनंती एकच असेल की त्यांनी आपलं धोरण हे छत्रपती शिवरायांच्या शेतीविषयक धोरणाच्या संदर्भात अनुकूल अशा पद्धतीनं कसं करता येईल याचा आवर्जून विचार करावा. म्हणजेच शेती आणि इथल्या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या शेती आणि शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे त्याच्या विकासासाठी कसं स्थिर स्थावर करता येईल, धोरण कसं देता येईल, या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी मग शेतीचं काय, नेमकं शेतीविषयक धोरण काय केलं, तर छत्रपती शिवरायांनी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी जेव्हा साम्राज्याची सूत्र हाती घेतली तेव्हा त्यांनी अगदी सुरुवातीला त्यांच्या साम्राज्यातली शेती आणि शेतकरी स्थिर स्थावर होईल यासाठी धोरण आखलं. काय केलं,
तर साम्राज्यामध्ये असलेली मोठ्या प्रमाणात असलेली जी पडीक शेतजमीन आहे, पडीक जमीन आहे, ती जे भूमीहीन आहेत, ज्यांच्याकडे जमिनी नाहीत किंवा ज्यांच्याकडे कमी जमिनी आहेत, अशा लोकांना शिवाजी महाराजांनी या पडीक जमिनी दिल्या. अर्थात पडीक जमीन दिल्यानंतर ती लागवडीखाली आणणं हा त्या गरीब किंवा भूमिहीन शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून त्याच्या पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी या लोकांना शेती कसण्यासाठी जी आवश्यक साधनं आहेत, इन्स्ट्रुमेंट, ती साधनं पण आपल्या साम्राज्यातून, आपल्या राज्यातून त्यांना उपलब्ध करून दिली. हा दृष्टिकोन नीट लक्षात घेतला पाहिजे. शेती लागवडीखालील क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांनी घेतलेला हा निर्णय हा फार मूलगामी आहे. त्यानंतर काही शेतकऱ्यांना आर्थिक अडचण आली, त्यांना शेतीच्या लागवडीच्या प्रक्रियेमध्ये कुठे आर्थिक अडचण याला पैसे कमी पडू लागले, तर शिवाजी महाराजांनी आपल्या गंगाजळीतून या शेतकऱ्यांना कर्ज दिली. अर्थात ही कर्ज देत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या कार्याचा इथं आवर्जून उल्लेख करणं गरजेचं आहे की ही कर्ज 0% व्याजदराने दिली. आता हे शेतकऱ्यांना 0% व्याजदराने कर्ज देणं ही संकल्पना किंबहुना हे धोरण हे छत्रपती शिवाजी महाराजांनी या जगामध्ये, या व्यवस्थेमध्ये, केवळ साम्राज्यात नाही तर या जगामध्ये हे पहिल्यांदा आणल्याचं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे शेतकरी जेव्हा जेव्हा अडचणीत येईल, आर्थिक दृष्टिकोनातून अडचणीत येईल, तेव्हा आपली गंगाजळी किंवा आपल्या साम्राज्यातली गंगाजळी ही त्यांच्यासाठी आहे हा विचार करून 0% व्याजदराने ही कर्ज त्यांना दिल्याचं आपल्या लक्षात येईल. आता इतकं करूनही जर शेतकऱ्याच्या लागवड केली, साधनं शिवाजी महाराजांनी राज्यातून दिली, आर्थिक मदत केली, परंतु तरीही जर शेतीतलं उत्पन्नच आलं नाही, वेगवेगळ्या कारणांमुळे, समजा शेतकऱ्याला शेतीतून उत्पन्नच मिळालं नाही, तर त्या शेतकऱ्याने वर्षभर कसं जगायचं? एक राजा या बारीक एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीचा जर विचार करू शकतो तर तो किती महान असेल हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाणी. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मायक्रो प्लॅनिंगचा जो भाग होता, म्हणजे अगदी सूक्ष्म लेवलला जाऊन विचार करायचे छत्रपती शिवाजी महाराज. मग शेतकऱ्याला जर उत्पन्न नाही मिळालं तर त्यानं वर्षभर जगायचं कसं? त्यासाठी शिवाजी महाराज आपल्या साम्राज्यामध्ये जी धान्याची कोठार आहेत, सरकारी कोठार, ती कोठारातून त्या शेतकऱ्यांना, जे भूमिहीन शेतकरी आहेत, ज्यांनी पडीक जमिनी लागवडीखाली आणलेल्या आहेत परंतु त्यांना पीक मिळालेलं नाही, उत्पादन मिळालेलं नाही, अशा शेतकऱ्यांसाठी आपल्या साम्राज्याच्या धान्य कोठारातून वर्षभरात पुरेल इतकं धान्य ते या शेतकऱ्यांना देत होते. म्हणजे खरा शेतकऱ्यांचा कैवारी, शेतकऱ्यांचा राजा म्हणून आपल्याला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. म्हणजे याच्यातली भूमिका काय, तर छत्रपती शिवाजी महाराजांना मूलभूत भूमिका काय होती, तर सर्वप्रथम माझ्या साम्राज्यातली शेती आणि शेतकरी हे सक्षम झाले पाहिजेत, ज्याला आपण एम्पॉवरमेंट म्हणतो. म्हणजे शेतकरी सक्षम होणं हे ह्या साम्राज्यासाठी किती गरजेचं आहे किंबहुना ते किती उपयुक्त आहे हे शिवाजी महाराजांनी जाणलेलं होतं. आणि म्हणून एम्पॉवरमेंट हा अलीकडच्या काळामध्ये आलेला शब्द आहे, जो अनेक विकर सेक्शनच्या बाबतीत वापरला जातो. मग त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांनी ही एम्पॉवरमेंट पॉलिसी जी आहे ही अगदी सुरुवातीला, म्हणजे त्यांच्या काळामध्ये त्यांच्या साम्राज्यात ही राबवलेली आपल्याला दिसून येतं. म्हणजे शेतकरी सक्षम होणं हे त्यासाठी फार महत्त्वाचं आहे असं ते मानत होते. आणि म्हणून अशा विविध धोरणाच्या माध्यमातून, विविध शेतीविषयक धोरणात्मक गोष्टीतून शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्यातला शेतकरी आणि शेती ही सक्षम केली, भक्कम केली. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यामध्ये शेतकरी हे सुखी होते असं म्हटलं जातं. अर्थात हे त्याच्यामागचं जे मुख्य भूमिका आहे ती ही आहे, हे धोरण आहे. आणि मग
एकदा का साम्राज्यातला शेतकरी सक्षम झाला, त्याची शेती सक्षम झाली, की मग पुढच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला साम्राज्यातला घटक आता सक्षम झालेला आहे असं पाहून मग शेतीवरती कर लावायला सुरुवात केली. म्हणजे इथं टॅक्स पॉलिसी, ॲग्रिकल्चर टॅक्स पॉलिसी आणताना छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन नीट विचारात घेणं गरजेचं आहे की केवळ शेतकरी आहे म्हणून त्यानं कर द्यावा असं नाही, तर तो सक्षम झाला तरच त्याच्याकडून कर घ्यावा हे धोरण होतं. आपण इथं या गोष्टीचा अत्यंत बारकाईनं आपण त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या धोरणामुळेच, म्हणजे आधी शेतकऱ्याला सक्षम करायचं, आधी साम्राज्यातल्या प्रत्येक घटकाला सक्षम करायचं आणि मग त्याच्यावर कर आकारायचा, या धोरणांमुळेच अलीकडच्या काळामध्ये जे आपण पाहतो आहोत की संपूर्ण जगामध्ये, केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये जे घटक कर भरतात, ते कर भरण्याचं जे प्रमाण आहे किंवा त्यातली जी चोरी आहे, आपण कर चोरी असं शब्द वापरूया, तर ही कर चोरी आपण पाहतो आहोत की अनेक देशामध्ये, जगातल्या अनेक देशामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यामध्ये ही कर चोरी जी आहे ही 0% होती. आता त्याचं कारण काय? त्याचं बेसिक हे त्यांच्या त्या शेती सक्षमीकरणाच्या धोरणामध्ये दिसतं आपल्याला. म्हणजेच जेव्हा शेतकऱ्याला वाटतं की मला या साम्राज्यामुळे माझी शेती पिकू लागली, मला उत्पन्न मिळू लागलं, माझं घर स्थिर स्थावर झालं, माझं गाव स्थिर स्थावर झालं, आता माझा राजा मला जर काही थोडा कर मागत असेल तर मी का देऊ नये, आणि तो का चुकवायचा, एक नैतिक दडपण त्याच्यावरती होतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कोणीही कर चुकवत नव्हतं. ते कर 100%, त्याला आपण कर वसुली असं म्हणूया, 100% कर वसुली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होती. आता हे कर किती असायचे हा पुढचा मुद्दा आहे, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, की हे कर किती असायचे. याच्या संदर्भामध्ये मी एक उल्लेख करेन. एखादं फुलपाखरू जेव्हा एखाद्या फुलावर बसतं तेव्हा त्या फुलातला गंध किती प्रमाणामध्ये घेतं, तर तेवढाच कर छत्रपती शिवाजी महाराज हे या शेतकऱ्यांकडून घेत होते. म्हणजेच त्या करातून त्या शेतकऱ्यांवर पुन्हा अन्याय होणार नाही याची पूर्ण खबरदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेली होती. आणि ती खबरदारी काय होती? आता यातला हा कर कसा आकारला जायचा हे मी तुम्हाला सांगतो. जेव्हा साम्राज्यामध्ये सुकाळ आहे, म्हणजे चांगले दिवस आहेत, त्याला आपण अर्थशास्त्रीय भाषेमध्ये तेजी म्हणूया, या तेजीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे शेतीतून जेव्हा चांगलं उत्पन्न मिळेल तेव्हा त्या शेतीतल्या उत्पन्नाच्या नव्हे तर शेतीमध्ये जो उत्पादन खर्च आलेला आहे त्या शेतकऱ्यास, शब्द नीट ऐका, शेतीला लागवड करण्यासाठी जो उत्पादन खर्च आलेला आहे त्या उत्पादन खर्चाच्या 40% हा कर शेतकऱ्यांवरती छत्रपती शिवाजी महाराज लावायचे. शेतीच्या उत्पन्नावर नव्हे, हे नीट लक्षात घ्यावं आपण. शेतीच्या उत्पन्नाच्या ऐवजी शेतीच्या उत्पादन खर्चावर 40% कर आकारणारा हा पहिला राजा या जगातला असावा असं माझं मत आहे. अलीकडच्या काळामध्ये अनेक कृषी आणि मूल्य आयोग आपण काम करतायत आपल्या देशामध्ये, संपूर्ण जगामध्येही करतायत. तर या पार्श्वभूमीवर आजही मोठ्या प्रमाणात मागणी होते आहे की कृषी उत्पादन खर्च आधारित किमती वगैरे असाव्यात वगैरे वगैरे. परंतु जेव्हा टॅक्स पॉलिसीचा विषय येतो, कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेती उत्पन्न हा फार महत्त्वाचा आणि एक बेसिक असा आधार होता, पण तो आधार त्यांनी भक्कम करत असतानाच त्याच्यासाठी उत्पादन खर्च हा या ठिकाणी त्यांनी विचारात घेतल्याचं आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणजे जेव्हा तेजी आहे, म्हणजे सुकाळ आहे, त्यावेळेस 40% उत्पादन खर्चावर कर आकारतात. आता समजा साम्राज्यामध्ये दुष्काळ पडला, चांगल्या स्थितीमध्ये तेजीमध्ये शेतकरी संपन्न असताना त्याच्यावरती 40% कर छत्रपती शिवाजी महाराज आकारतायत. दुष्काळाच्या स्थितीमध्ये काय होत असेल? इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या धोरणाचा आणखीन एक पैलू आपण नीट विचारात घेतला पाहिजे की
जेव्हा साम्राज्यामध्ये शेतीमध्ये दुष्काळ पडत होता तेव्हा अर्थात शेतकऱ्यांचं सगळं उत्पन्न जात होतं, शेतकरी हवालदिल होत, आर्थिक अडचणीत येत होते. मग अशा वेळेस त्यांच्यावर कर आकारणं हे अन्यायाचं आहे अशी समजूत, अशी भावना छत्रपती शिवाजी महाराजांची होती. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी दुष्काळामध्ये शेतकऱ्यांवरती कुठलेही कर न आकारता उलट आपल्या साम्राज्यातून या शेतकऱ्यांना 60% दराने, उत्पादन खर्चाच्या 60% दराने त्यांना भरपाई दिलेली आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेतीविषयक धोरणातलं अत्यंत मूलभूत आणि मूलगामी असं हा पैलू आहे. म्हणजे दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करणं छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं कर्तव्य समजत. कारण ते जेव्हा चांगल्या स्थितीत आहेत तेव्हा ते आपल्याला कर देत आहेत, परंतु जेव्हा तो शेतकरी अडचणीत आहे तेव्हा त्याला आपण मदत करणं हे अत्यंत महत्त्वाचं आपलं असं कार्य आहे असं समजून छत्रपती शिवाजी महाराज हे उत्पादन खर्चाच्या, दुष्काळ कालावधीमध्ये उत्पादन खर्चाच्या 60% दरानं ते भरपाई देत होते. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या कर प्रणालीतला की शेतीमध्ये कर कसे आकारले जायचे. सुरुवातीला शेतकऱ्यानं जेवढी लागवड केलेली आहे शेतीमध्ये ते लागवडीचं क्षेत्र मोजलं जायचं, ते क्षेत्र मोजलं जायचं. आता म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्यक्षात लक्षात यायचं की शेतकऱ्यानं 2 एकर, 5 एकर, 10 एकर जे काही लागवड केलेली आहे ती लक्षात यायचं. तर त्या लागवडीवर पुन्हा कर नाही, तर त्याच्यानंतर जी काही पिकाची लागवड केलेली आहे त्या पिकाची पाहणी करण्यासाठी पुन्हा साम्राज्यातले राजांचे अधिकारी प्रत्यक्ष शेतावरती जात असत. आणि मग ते पीक खरंच चांगलं आलंय का, नुसती लागवड केली म्हणून त्याच्यावर कर आकारायचा नाही, तर प्रत्यक्षात ते पीक चांगलं आलंय का, तर त्याची पाहणी केली जायची. आणि त्यानंतरच कर हा आकारला जायचा. आता यातला अत्यंत महत्त्वाचा भाग की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे शेती किती लागवड केलेली आहे, लागवडीखाली किती क्षेत्र आणलेलं आहे हे कसं मोजायचं. तर त्यावेळेस एक छत्रपती शिवाजी महाराजांनी एक इनोव्हेटिव्ह अशा पद्धतीची एक कल्पना राबवली होती. हे क्षेत्र मोजण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी एका लाकडी काठीचा वापर केलेला होता. आता ह्या लाकडी काठी किती लांब होती, तर अनेक संदर्भामध्ये असा उल्लेख आहे की ती सर्वसाधारणपणे 5 हात आणि 5 मुठी इतकी लांब होती. म्हणजे त्याची लांबी जी आहे 5 हात 5 मूठ इतकी लांब होती. अशा 20 काट्या, 20x20, त्याला आपण स्क्वेअर म्हणतो, 20x20 अशा काट्या जर आपण मोजल्या तर त्याचा 1 बिघा अशी जमिनीचं एक क्षेत्र व्हायचं. आता हे 1 बिघा जमिनीचं क्षेत्र, त्यानंतर ज्याला आपण अगदी आपल्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर एकर या शब्दाने आपण त्याचा विचार करायला हरकत नाही. तर असे 120 बिघे म्हणजे त्या काळामध्ये 1 चावर असा शब्द वापरला जायचा. आजही ग्रामीण भागामध्ये हा शब्द प्रचलित आहे. शेतकरी तो शब्द सर्रासपणे वापरतात. चावरामध्ये हे लावलंय, चावरामध्ये ते पीक घेतलंय वगैरे वगैरे. आता हे 1 चावर म्हणजे साधारण क्षेत्र किती असायचं, तर आत्ताच्या भाषेमध्ये जर आपण त्याचा विचार केला तर ते साधारणपणे 200-250 एकराच्या आसपास ते क्षेत्र येतं, 247 एकर. तर हे मोजमापाचं गणित शिवाजी महाराजांनी त्यांच्या साम्राज्यामध्ये हे ठेवलेलं होतं. हे आपल्याला इथं आवर्जून, कारण शेतीच्या उत्पन्नावर किंवा उत्पादन खर्चावर कर आकारत असताना त्या जमिनीची मापणी हा त्यातला मूलभूत भाग आहे आणि म्हणून हे थोडंसं विस्तारानं आपल्यासमोर इथं मांडलं. आता हे झाल्यानंतर पुन्हा शेतसारा ठरवताना काय, तर जसं मगाशी सांगितलं की आपले अधिकारी साम्राज्यातले शिवाजी महाराजांचे जे अष्टप्रधान मंडळातले जे मंडळ होतं आणि त्यांच्या हाताखाली पुन्हा जे काम करत होते अधिकारी, हे अधिकारी साम्राज्यामध्ये प्रत्यक्षात फील्डवरती जाऊन ते पाहणी करून येत असत. मग असे सांगितलं. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा एक वेगळा पैलू आणखीन येतं असा काय, तर त्या अधिकाऱ्यांच्या पाहणीचा अहवाल आल्यानंतर प्रत्यक्ष गावामध्ये
त्या शेतकऱ्यांकडून, गावकऱ्यांकडून त्याची माहिती घेत असत. याच्यातला त्या आपल्या अधिकाऱ्यांवरच्या अविश्वास हा भाग इथं आपण विचारात घेऊ नये, किंबहुना तो इथं नाही आहे. तर त्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये आणि साम्राज्यालाही योग्य प्रमाणामध्ये उत्पन्न मिळावं, हा त्याच्यामागचा दृष्टिकोन आहे. म्हणजेच योग्य किती प्रमाणात नेमकी लागवड झालेली आहे हे 2 स्तरातून 2 मार्गांनी जर कळालं तर त्यातनं आपल्याला एक निर्णय घेता येतो. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी या 2 पद्धतीने हा शेतसारा ठरवण्याची प्रक्रिया पार पडत. यातून शेतकऱ्यालाही आणि साम्राज्यालाही फायदा होत होता, हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. आता या सगळ्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर ही जे साम्राज्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं हे साम्राज्य आहे, हे शेतकऱ्यांच्यासाठी चालवलेलं साम्राज्य, म्हणजेच शेतकऱ्यांच्यासाठी चालवलेली अर्थव्यवस्था, असं म्हणून आपल्याला त्याचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. त्याचं कारण का, तर आता हे छत्रपती शिवाजी महाराज, आपल्याला कदाचित आपल्यापैकी बऱ्याच इतिहास तज्ज्ञांना आणि अभ्यासकांना हे माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा शेती करत होते. अनेक चरित्रामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. तर म्हणून शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी चालवलेलं अर्थव्यवस्था किंवा साम्राज्य असा त्याचा आपल्याला उल्लेख करता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शेतीविषयक धोरणामध्ये एका गोष्टीचा उल्लेख करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरेल. तो म्हणजे थोरला दुष्काळ. आता हा थोरला दुष्काळ असा शब्द आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 50 वर्षाचा जो काळ आहे त्यांचा, त्या कालावधीमधला हा दुष्काळ आहे. सर्वसाधारणपणे याला थोरला दुष्काळ असं का म्हटलेलं आहे, कारण हा दुष्काळ जो आहे तो फार मोठ्या कालावधीपर्यंत चाललेला होता. सर्वसाधारणपणे 26 वर्षे म्हणजे 1630 ते 1656 या कालावधीपर्यंत हा दुष्काळी स्थिती साम्राज्यामध्ये होती. आता इथं 1630 हा काळ जर आपण विचारात घेतला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माचा काळ, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे जन्माला येताना दुष्काळ घेऊन आले असं कदाचित काही लोकांना वाटते. भलेही ते जन्माला येताना दुष्काळ जन्माला घेऊन आले, परंतु ते जेव्हा निधन पावले, त्यांचा अंत झाला, तेव्हा मात्र त्यांचं साम्राज्य त्यांनी दुष्काळ पूर्णतः नष्ट केलेलं होतं. दुष्काळ निर्मूलन झालेलं होतं, हे आपण इथं नीट लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं आता हे कसं शक्य झालं, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर बरोबर 12 वर्षांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्याची सूत्र हाती घ्यायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी पहिली 3 वर्ष या साम्राज्यातल्या दुष्काळाचा, शेतीचा आणि एकूणच परिस्थितीचा त्याने अभ्यास केला, नीटपणे अभ्यास केला, माहिती घेतली, वेगवेगळ्या लोकांबरोबर चर्चा केली, अष्टप्रधान मंडळाबरोबर चर्चा केली. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे धोरण ठेवलं, ते धोरण एक 3 वर्षानंतर एक शेतीच्या विकासाची, शेतीच्या उन्नतीची एक धोरण त्याने आणलं. त्याला आपण कृषीविषयक अर्थनीती म्हणतो. ती अर्थनीती काय होती, किंवा साम्राज्याची अर्थनीती काय होती? दुष्काळामध्ये पाऊसच नसेल तर शेती विकासाचं धोरण आखणं हे त्या दृष्टिकोनातून धोक्याचं होतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी एक वेगळ्या काही कल्पना राबवल्या. त्याच्यामध्ये साम्राज्यातला शेतकरी जगला तर साम्राज्य जगेल, हा दृष्टिकोन त्याच्यामागे त्यांचा होता. आणि म्हणून साम्राज्यातल्या प्रत्येक घरातील किमान एका व्यक्तीला साम्राज्यामध्ये त्यांनी नोकरी दिली. त्याच्या पात्रतेप्रमाणे, त्याच्या लायकीप्रमाणे, त्याच्याकडे असलेल्या कौशल्याप्रमाणे हे नोकरी देण्याचं त्यांनी धोरण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्यामध्ये राबवलं. याचा परिणाम काय झाला, तर साम्राज्यातलं प्रत्येक कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होत गेली. आणि म्हणून तेव्हा ह्याच्याबरोबर आता शेतीच्या विकासाचं धोरण आखायचं म्हणजे काय आखायचं, तर पाण्याची जेव्हा कमतरता असते, तेव्हा दुष्काळ असतो, तेव्हा याच काळामध्ये शिवाजी महाराजांनी दुष्काळाच्याच काळामध्ये धरणं बांधणं, तलाव तयार करणं, त्याचबरोबर विहिरी खोदणं, कालवे तयार करणे आणि रस्ते बांधणे,
यासारखी सगळी कामं आपल्या साम्राज्यामध्ये सुरू केली. म्हणजेच याला आपल्या भाषेमध्ये, आताच्या भाषेमध्ये आपल्याला रोजगार हमी योजना असा त्याचा उल्लेख करायला काही हरकत नाही. तर महाराष्ट्रामध्ये ही रोजगार हमी योजना 20 बाग्यांच्या नावे आपण नेहमी ऐकतो, वाचतो, तिचा संदर्भही देतो. परंतु शिवाजी महाराजांनी दुष्काळाच्या साम्राज्याला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी आणलेली ही रोजगार हमी योजना आम्ही सहसा कोणाला सांगत नाही, किंबहुना त्याच्यावर फारसा आम्ही विचार करत नाही, चर्चा करत नाही, ती लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळं हा दृष्टिकोन आणि ही नीती छत्रपती शिवाजी महाराजांची आपण विचारात घेतली पाहिजे. सुरुवातीच्या काळामध्ये अर्थात शेतजमिनीचं राष्ट्रीयकरण म्हणजे साम्राज्याच्या मालकीची जमीन, विशेषतः जी पडीक जमीन आहे ती साम्राज्याकडे असल्यामुळं भूमिहीनांना ती देणं त्यांना शक्य झालं. त्याचबरोबर भूमिहीनांना दिलेले बी बियाणे, अवजारं, अनेक ठिकाणी असे संदर्भ आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांनी बी बियाणं तर दिलीच शेतीसाठी, त्याचबरोबर शेती कसण्यासाठी त्यावेळेस जनावरांचा वापर केला जायचा, विशेषतः बैलांचा वापर आणि इतर काही जनावरांचा. तर ह्या बैलजोड्या पण वाटप केल्याच्या नोंदी किंवा तसे उल्लेख, तसे पुरावे अनेक इतिहास तज्ज्ञांनी समोर दिलेले आहेत, मांडलेले आहेत. तर हेही आपण इथं विचारात घेतलं पाहिजे. आता आणखीन एक या धोरणाचा भाग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतीच्या संदर्भामध्ये जे कराचं धोरण आहे त्या कराच्या धोरणामध्ये मधला हा महत्त्वाचा एक भाग म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्याला आपण टॅक्स हॉलिडे म्हणतो. म्हणजे जेव्हा दुष्काळाची स्थिती आहे तेव्हा शेतकऱ्यांवर करच आकारायचं नाही, मग असे सांगितल्याप्रमाणे त्याला आपण टॅक्स हॉलिडे. आजचं कुठलं शासन अशी भूमिका घेईल का हो, दुष्काळ पडलाय म्हणून कोणत्या शेतकऱ्याला किंबहुना एखाद्या राज्यातल्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा कर आकारणार नाही असं होणार नाही. कर हे आकारलेच जातात. त्यामुळं टॅक्स हॉलिडे ही संकल्पना पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या काळामध्ये राबवली आणि त्यातूनच 1645 ते 1656 या काळामध्ये हे जे दुष्काळातलं जे साम्राज्य होतं ते सुकाळामध्ये कन्व्हर्ट करण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी झाले. अर्थात ह्या सगळ्या कृषीविषयक नीतीचा, धोरणाचा हा त्याला फार मोठा आधार होता, सपोर्ट होता, हे आपण इथं आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग 1665ला छत्रपती शिवाजी महाराजांचं हे साम्राज्य एक विकसित साम्राज्य म्हणून इतर साम्राज्यांना ते दिसू लागलं. त्याचं कारण काय, तर या कृषीविषयक धोरणांमुळे. म्हणजे 1665 पर्यंत फक्त शेतीसाठीच, शेतीच्या विकासासाठीच, शेतकऱ्यांसाठीच, जनतेसाठीच केलेलं काम, यातून जी साम्राज्याची एक आर्थिक घडी, विकासात्मक घडी जी बसली, त्यातून 1656ला हा रिझल्ट आपल्याला दिसून आला की छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य हे एक विकसित साम्राज्य आहे असं म्हणून इतर ज्या मोगल असतील, आदिलशाह असेल, कुतुबशाह असेल, इंग्रज असतील, फिरंगी असतील, यांच्यापर्यंत हा मेसेज गेला किंवा तशी ती व्यवस्था निर्माण झाली होती. आणि मग आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्थनीतीतला किंवा त्यांच्यातल्या अर्थतज्ञाचा अत्यंत महत्त्वाचा असा दृष्टिकोन काय, तर 1665 पर्यंत ही अर्थव्यवस्था एकदा शेतीविषयक अर्थव्यवस्था खंबीर झाली की मग त्यांनी उद्योग व्यवस्थेकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. म्हणजेच आपलं उद्योगविषयक धोरण आणि व्यापारविषयक धोरण हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्यामध्ये आणलं. ते 1656च्या नंतर हे इथं नीट लक्षात घेतलं पाहिजे आपण. आता उद्योगविषयक धोरणाचा जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यातल्या या उद्योगविषयक धोरणाचा जर नीट विचार केला तर त्या काळामधली परिस्थिती, प्राप्त परिस्थिती आणि चालू शकणारे उद्योग कोणते याचाही आपल्याला नीट गांभीर्याने विचार करावा लागेल. आणि या पार्श्वभूमीवर अनुकूल असणारी अशी काही केंद्र, उद्योगासाठी अनुकूल असणारी अशी काही केंद्र शिवाजी महाराजांनी टार्गेट ठेवली. त्याच्यामध्ये चौल, त्यानंतर दाभोळ, कल्याण, भिवंडी, वेंगुर्ला, पेन, इवन पेनसुद्धा यासारखी प्रमुख केंद्र छत्रपती शिवाजी महाराजांनी औद्योगिक केंद्र म्हणून जाहीर केली किंबहुना त्या केंद्रांसाठीच आपलं औद्योगिक विकासाचं धोरण राबवायला सुरुवात केली. आता ही औद्योगिक केंद्र म्हणजे आत्ताचं ज्याला आपण अलीकडच्या काळामध्ये MIDC म्हणतो आपण,
अशा MIDC ह्या शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये या पेन, वेंगुर्ला, भिवंडी, कल्याण, चौल या ठिकाणी, दाभोळ या ठिकाणी सुरू केल्याचं आपल्याला अनेक ठिकाणी अनेक संदर्भामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे केवळ शेतीवर आधारित असणारं साम्राज्य हे विकासाच्या पुढच्या टप्प्यामध्ये जर घेऊन जायचं असेल तर उद्योग क्षेत्राच्या विकासाशिवाय, उद्योगाच्या विकासाशिवाय तरणोपाय नाही, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणलेलं होतं. त्यांच्यातलं अर्थतज्ञांनी ते जाणलेलं होतं आणि म्हणून अशा पद्धतीचं उद्योग विकासाचं धोरण त्यांनी ते राबवलेलं आहे. आणखीन एक उद्योग या साम्राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अत्यंत मोठा आणि नामांकित असा म्हणजे मीठ उद्योग. समुद्र किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य आहे त्या साम्राज्यामध्ये मिठागृह मोठ्या प्रमाणात होती आणि तिथं विशेषतः ठाणे, कुलाबा, रत्नागिरी अशा ठिकाणी ही मिठागृह मोठ्या प्रमाणात होती. तिथली अर्थव्यवस्था त्या परिसरातली त्याच उद्योगावरती अवलंबून होती. आणि मग अशा या मीठ उद्योगाच्या विकासासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काही धोरणं राबवलेली होती. आता ही जी धोरणं आहेत विशेषतः त्या काळामध्ये इंग्रज, त्यानंतर फिरंगी, ही जी काही समुद्राच्या प्रदेशामध्ये जे काम करत होते त्यांच्याकडूनही मिठाचं उत्पादन होत होतं. आणि मग साम्राज्यामध्ये येणारं मीठ हे अर्थात आयात निर्यातीसाठी तेव्हा अशा एवढ्या कडक स्वरूपामध्ये बंधनं नव्हती, कुठलेही निर्बंध नव्हते आणि म्हणून त्याला आपण आत्ताच्या काळामध्ये मुक्त आर्थिक धोरण, फ्री ट्रेड पॉलिसी, ज्याला 1991 नंतर जे आपल्या भारतामध्ये जो धोरण आलं त्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर 1991 नंतरचं हे मुक्त धोरण, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे मुक्त धोरणच होतं. परंतु जेव्हा मीठ उद्योगाच्या स्पर्धेमध्ये इंग्रजांनी स्वस्त मीठ शिवाजी महाराजांच्या साम्राज्यामध्ये पाठवायला सुरुवात केली तेव्हा देशी मीठ उद्योग अडचणीत आले. आणि मग स्वस्त मीठ अर्थात एक ह्युमन बिहेवियर आहे की कोणताही व्यक्ती, कोणतीही व्यवस्था, कोणताही घटक जेव्हा त्याला एखादी गोष्ट स्वस्त मिळते तेव्हा तो महाग वस्तूपेक्षा जास्त किमतीपेक्षा जी कमी किमतीत वस्तू मिळते तीच वस्तू तो घ्यायला जातो. आणि मग हे जेव्हा शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की इंग्रज आपल्याकडे किंवा परकीय जे साम्राज्याबाहेरचे जे लोक आहेत ते आपल्या साम्राज्यामध्ये स्वस्त दराने मीठ विकून आपल्या देशातल्या, साम्राज्यातल्या त्या मीठ उद्योगाला अडचणीत आणत आहेत, त्यावेळेस शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा या परकीय मिठाच्या व्यापारावर मोठ्या प्रमाणामध्ये जकाती लावल्या. आता याचा परिणाम काय झाला की जकाती लावल्यामुळे ते परकीय बाजारपेठेतून, परकीय प्रदेशातून येणारं, आपल्या साम्राज्यात येणारं मीठ हे महाग झालं. आणि मग महाग मीठ झाल्यानंतर अर्थातच परकीय मीठ हे जास्त विकलं जाईना आणि त्यामुळे देशातल्या, साम्राज्यातल्या मीठ उद्योगाला पुन्हा उभारी मिळाली. याच्यातून एक गोष्ट आपण नीट लक्षात घ्या की जगातली पहिली संरक्षण नीती, व्यापार नीती, संरक्षण व्यापार नीती ही आम्ही अर्थशास्त्रामध्ये फ्रेडरिक लिस्टच्या नावाने, अर्थतज्ञाच्या नावाने सांगतो, 19व्या शतकातली. पण इथं म्हणजे आमचं छत्रपती शिवाजी महाराजांचं आर्थिक धोरण आजही जगापर्यंत कसं पोहोचत नाही हे लक्षात घ्या. 16व्या शतकामध्ये राबवलेलं हे संरक्षण नीतीचं धोरण, संरक्षणात्मक धोरण देशी उद्योगांना वाचवण्यासाठी, हे आज आम्हाला सांगितलं जात नाही. परंतु 19व्या शतकातली फ्रेडरिक लिस्टची मात्र संरक्षण नीती आम्हाला सांगितली जाते. तर या अनुषंगानं छत्रपती शिवाजी महाराजांना वेगवेगळ्या अँगलने आपण समजून घेणं फार गरजेचं ठरेल. याशिवाय बोटी, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य हे काही समुद्र किनाऱ्यांवरती जे होतं तिथून प्रवास करण्यासाठी बोटी बांधणं, म्हणजे विकत घेण्याच्या ऐवजी साम्राज्यामध्येच त्याची बांधणी करायची आणि म्हणून बोटी बांधण्याचे कारखाने कल्याण आणि भिवंडी या दोन क्षेत्रामध्ये, दोन ठिकाणी बोटी बांधण्याचे कारखाने त्यांनी सुरू केल्याचे उल्लेख अनेक ठिकाणी आहेत. म्हणजे जे आपल्याला लागतं, ज्याला आपण अलीकडे म्हणतो आपण, किंबहुना काल परवाच आपण ऐकलेलं आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सांगितले की आत्मनिर्भरता,
आता ही आत्मनिर्भरता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्यामध्ये त्या काळी राबवलेली आहे, हे आपल्याला या ठिकाणी नीट लक्षात घेणं गरजेचं आहे। याच्याशिवाय आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना भलेही यश आलं नसेल, परंतु त्यांनी ती सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये चांगलं एक काय इनिशिएटिव्ह घेण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजे प्रिंटिंग प्रेस। विशेषतः जे मीडियामध्ये किंवा प्रिंटिंग प्रेस क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची एक गोष्ट आपल्याला आवर्जून इथं छत्रपती शिवाजी महाराज सांगावं लागेल की आपल्या साम्राज्यामध्ये जे डिसिजन होतात, जे धोरण ठरतात, अनेक प्रकारच्या नीती ठरतात, अनेक प्रकारचे निर्णय होतात, हे सगळे लिखित स्वरूपामध्ये येणं गरजेचं आहे। किंबहुना ते प्रिंट स्वरूपामध्ये आले तर ते जास्त काळ राहू शकतात आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी प्रिंटिंग मशीन, ज्याला आपण छापखाना असा शब्द मराठीमध्ये वापरायला काही हरकत नाही, असा छापखाना दुसऱ्या प्रदेशातून, साम्राज्यातून, विशेषतः त्याचा उल्लेख असा आहे की इंग्रजांकडून तो मागवला होता, तर तो त्याची रक्कम ही भरलेली होती, म्हणजे त्याची जी किंमत आहे ती रक्कम ही छत्रपती शिवाजी महाराजांनी भरलेली होती। परंतु जेव्हा हा छापखाना साम्राज्यामध्ये येत होता तेव्हा वाटेत त्या प्रवासामध्ये एका ठिकाणी मोगलांनी किंवा इतर जे साम्राज्याचे विरोधक आहेत त्यांनी तो त्या ह्याच्यामध्ये तो मोडकळीस काढला, त्यातून तो प्रयोग जो आहे तो साम्राज्यामध्ये ती छापखाना आला नाही आणि त्यातून तो प्रयोग छत्रपती शिवाजी महाराजांचा अपुरा राहिला। म्हणजे उद्योगाच्या संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हे जे काही निर्णय घेतलेले आहेत, हे जे धोरणं आखलेली आहेत, ही धोरणं ही अत्यंत मूलगामी होती, हे इथं आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे। आता छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यापारविषयक धोरण काय होतं? अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेव्हा व्यापारविषयक धोरणाचा आपण विचार करतो तेव्हा देशांतर्गत व्यापार आणि देशाबाहेरील व्यापार, म्हणजे साम्राज्यातला व्यापार आणि साम्राज्याबाहेरचा व्यापार, अशी त्याची दोन भागामध्ये विभागणी करावी लागेल। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले, जवळजवळ 300च्या आसपास छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले होते, या प्रत्येक किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यापारपेठा वसवलेल्या होत्या, हे इथं नीट लक्षात घेतलं पाहिजे आपण। म्हणजे वस्तू आणि सेवांच्या खरेदी विक्रीसाठी योग्य असं ठिकाण त्यांना आणि त्यांच्या व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक किल्ल्यावरती अशा व्यापारपेठा वसवलेल्या होत्या। आणि कारण त्या व्यापारपेठा ह्या फार महत्त्वाच्या देवाणघेवाणीच्या खरेदी विक्रीच्या दृष्टिकोनातून, त्याच्याशिवाय अनेक व्यापाऱ्यांना किंबहुना काही व्यापाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वस्तू आणि सेवा विक्री करण्यासाठी अनेक प्रकारच्या सवलती दिलेल्या आहेत। त्या सवलतीचेही उल्लेख अनेक संदर्भामध्ये, पुस्तकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। याच्याशिवाय जे व्यापार आपला स्वदेशात म्हणजे स्वराज्यात आणि स्वराज्याच्या बाहेर करतात, त्यांच्यासाठी हे जकाती जे आहेत त्या जकातीमध्ये सुद्धा सवलती दिलेल्या, विशेषतः आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे स्वराज्याबाहेरचा जो व्यापार आहे, विशेषतः इंग्रज आपल्या साम्राज्याशी जास्त प्रमाणामध्ये व्यापार करणारा त्यावेळेसचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे इंग्रज, यांना पण आपल्या देशामध्ये येऊन व्यापार करण्यासाठी सवलती पण दिलेल्या आहेत, जकातीमध्ये सूट दिलेल्या आहेत। पण त्याचवेळी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांनी साम्राज्यातला एखादा व्यवसाय किंवा एखादा उद्योग अडचणीत येत असेल तर त्याच्यावर जकाती वाढवण्याचं किंवा कठोर धोरण आखण्याचं सुद्धा काम शिवाजी महाराजांनी केलेलं आहे, हे आपण इथं नीट लक्षात घेतलं पाहिजे। अर्थात हे सगळं करत असताना परकीय व्यापाराच्या बाबत किंबहुना केवळ परकीय व्यापाराच्या बाबतच नाही तर एकूणच साम्राज्याचं प्रत्येक धोरण, राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक सर्व प्रकारचं धोरण आखताना शिवाजी महाराजांच्या अत्यंत एका महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करावा लागेल, बाबीचा विचार करावा लागेल, ते म्हणजे अखंड सावधानतेचं धोरण। या प्रत्येक बाबतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे सावध असायचं। इंग्रजांना आपल्या देशामध्ये व्यापार करायला संधी दिली तर ते किती प्रमाणामध्ये आपल्या साम्राज्यावर कंट्रोल करू शकतात, नियंत्रण ठेवू शकतात,
आपण त्यांना रिॲक्ट कसं केलं पाहिजे, या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय व्यापाराबाबत हे अखंड सावधानतेचं धोरण राबवल्याचं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आता या पार्श्वभूमीवर आपण पाहतो आहोत की भारतातली जी जागतिकीकरणाची परिस्थिती बदललेली आहे, या बदलत्या पार्श्वभूमी विशेषतः 1991 नंतर आपण पाहतो आहोत की ज्या चीनचा आता आपण या कोरोनामुळे अगदी लहान मुलांना सुद्धा चीनचं नाव अगदी समजलेलं आहे. या चीनच्या आर्थिक धोरणाचा हा पैलू आपल्याला नीट विचारात घ्यावा लागेल की संपूर्ण भारतामध्येच नाही, संपूर्ण जगामध्ये चीनच्या वस्तू ह्या स्वस्त किमतीमध्ये विकल्या जातात. त्याचं कारण असं आहे की चीन गव्हर्नमेंट, चीन शासन हे त्या उद्योगांना, विशेषतः परकीय देशासाठी जे उत्पादन बनवतात अशा उद्योगांना सबसिडीज देतं, अनुदान देतं. आणि मग त्यांनी म्हणजे जसं 100 रुपये उत्पादन खर्च असेल आणि त्यातलं 60 रुपये अनुदान हे चीन गव्हर्नमेंटनं दिलं, तर त्या चीनच्या उत्पादकांनी दुसऱ्या देशामध्ये ती वस्तू 40 रुपयाला विकायची. याचा काय म्हणू आपण, या धोरणामागचा हेतू काय, तर परकीय बाजारपेठ काबीज करणं. आणि हे धोरण पूर्वीच नाही तर आत्ताच नाही तर हे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा होतं. आणि म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या अखंड सावधानतेच्या धोरणाचा या दृष्टिकोनातून आपण विचार करणं हे इथं फार महत्त्वाचं आहे. थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं हे शेती, उद्योग आणि व्यापारविषयक धोरण जेव्हा आपण नीट विचार करून अभ्यासतो, वाचतो, ऐकतो, तेव्हा त्यातला जो मूलगामी भाग आहे, त्यांच्यातला दृष्टिकोन जो आहे, माझी जनता, माझं जनतेतले माझ्या साम्राज्यातले लोक, रयत, ही प्रत्येक धोरणातून, मी आखलेल्या प्रत्येक धोरणातून त्या जनतेला कोणताही त्रास झाला नाही पाहिजे, ती स्थिरस्थावर झाली पाहिजे, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे, हाच त्यामागचा धोरणातला भाग दिसतो. हे इथं आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. आता मी आणखीन एका महत्त्वाच्या भागाकडे येतोय की अलीकडच्या काळामध्ये शाश्वत विकास नावाचे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट नावाचे एक कन्सेप्ट फार वेगाने समोर येते आहे. अनेक तज्ज्ञ त्याच्यावरती चर्चा करत आहेत आणि ती आजही त्याच्याबाबत मतमतांतर आहेत, परंतु ती महत्त्वपूर्ण आहे. या शाश्वत विकासाच्या संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणाचा विचार केला तर त्याच्यामध्ये शाश्वतता किती होती हे आपण नीट विचारात घेणं गरजेचं आहे, ती पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून तेजी आणि मंदीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे त्याला आपण महाराजांच्या त्या कालावधीचा विचार करता, सुकाळ आणि दुष्काळ याचा विचार करता छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन्ही कालावधीसाठी जे धोरण आखलेलं होतं ते धोरण जर विचारात घेतलं तर ते धोरण म्हणजे शाश्वत विकासाचं धोरण आहे. म्हणजे आज मी जे करतो आहे किंवा जे उपभोगतो आहे ते मला दुष्काळात सुद्धा उपभोगायला मिळालं पाहिजे. म्हणजे सुकाळामध्ये, म्हणजे तेजीमध्ये मी जे उपभोगतो आहे, माझ्या साम्राज्यातली जनता जे उपभोगते आहे, तोच उपभोग त्याचा दुष्काळामध्ये किंवा मंदीच्या काळामध्ये सुद्धा राहिला पाहिजे. हे धोरण म्हणजे एका अर्थाने शाश्वत विकासाचं धोरण आहे. दुसरा एक महत्त्वाचा पैलू छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणाचा आपल्याला सांगता येईल ते म्हणजे साम्राज्याचं बजेट, अंदाजपत्रक. या अंदाजपत्रकाचा आपण नीट जर विचार केला, अलीकडच्या काळामध्ये किंबहुना जसजसं दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये विकासाची प्रक्रिया राबवली गेली, त्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये साम्राज्याचं देशाचं, कोणत्याही देशाचं अर्थव्यवस्थेचं अंदाजपत्रक हे तुटीचं राहत आलेलं आहे. भारताच्या बाबतीत तर 1947 पासून आपण पाहत आलो आहोत की असं एकही वर्ष नाही की ज्या वर्षामध्ये भारत सरकारचं अंदाजपत्रक हे तुटीचं राहिलेलं नाही. आता हे तुटीचं म्हणजे काय, तर लोकांकडून शासनाला 100 रुपये मिळतात, परंतु शासन खर्च करताना 150 रुपये खर्च करतं, तर ते 50 रुपये जे जास्तीचे शासनाला लागणार आहेत ते कुठून घ्यायचे, तर मग शासनाने त्यासाठी कर्ज काढायचं किंवा आपली जी प्रेस आहे त्याला आपण नोटा छपाई म्हणतो, त्यातून नोटा छपाईतून ते पैसे मिळवायचे आणि मग ते जनतेसाठी खर्च करायचे. अर्थात जेव्हा जेव्हा आपण विकासाचा विचार करतो, प्रगतीचा विचार करतो, तेव्हा तेव्हा हे तुटीचं धोरण, आर्थिक तुटीचं धोरण, अंदाजपत्रिका तुटीचं धोरण हे
केव्हाही अनुकूल असतं, किंबहुना ते समर्थनीय असंच असतं. परंतु याच्या विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यामध्ये अंदाजपत्रकीय धोरण होतं, हे इथं आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे काय होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं विकासाचं धोरण किंवा अंदाजपत्रकाचं धोरण हे शिल्की अंदाजपत्रक होतं, सरप्लस बजेट. याचा अर्थ काय की छत्रपती शिवाजी महाराज लोकांकडून कराच्या रूपामध्ये 100 रुपये गोळा करायचे, परंतु लोकांवरती खर्च करताना 80 रुपयेच खर्च करायचे. आता हे असं का? किंवा मग ह्याच्यामध्ये विकासाचं धोरण कसं म्हणायचं? मग छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्याचा किंवा जनतेचा विकास होण्यासाठी प्रयत्न केला असं कसं म्हणायचं मग? तर यातली अत्यंत महत्त्वाची एक बाब आपण नीट विचारात घेतली पाहिजे. हे शिल्कीचं धोरण असलं तरी ते विकासाचं धोरण होतं. हे कसं आपण बघूया. आपल्याला माहिती आहे की जेव्हा साम्राज्यामध्ये सुकाळ असायचा, तेजी असायची, तेव्हा शिवाजी महाराज 40% दराने कर वसूल करायचे. पण त्याचवेळी जेव्हा दुष्काळ असायचा, तेव्हा त्या दुष्काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेला, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 60% दराने त्यांना भरपाई देत होते. म्हणजेच याचा अर्थ असा झाला की ते जे उत्पन्न, जास्तीचं उत्पन्न जे होतं, शिल्कीचं जे उत्पन्न होतं, ते दरवर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये असायचं. ते पत्रकातली ती शिल्लक जी आहे ती दुष्काळाच्या स्थितीमध्ये, अडचणीच्या काळामध्ये ती वापरली जायची. आणि म्हणून तेव्हा शिवाजी महाराजांचं धोरण हे शिल्की अंदाजपत्रकाचं होतं, हे इथं आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. परंतु आपण जर साम्राज्याचा विस्तार आणि साम्राज्यातली डेव्हलपमेंट पाहिली तर या शिल्की अंदाजपत्रकातून सुद्धा साम्राज्याचा किंवा अर्थव्यवस्थेचा विकास करता येतो, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी या जगाला पहिल्यांदा दाखवून दिलेलं आहे, ज्याच्यावर आम्ही फारसा विचार करत नाही, आमचे तज्ज्ञ विचार करत नाहीत, इतिहास तज्ज्ञ मांडत नाहीत. पण या अंगाने मांडणी होणं फार गरजेचं आहे. आणखीन एक महत्त्वाचा पैलू आपण इथं विचारात घ्यावा, तो म्हणजे साम्राज्यामध्ये असलेलं नैसर्गिक संसाधन आणि त्याचा वापर. आता हे नैसर्गिक संसाधन ऊन, वारा, पाऊस, जंगल, जमीन, मनुष्य, प्राणी या सर्वांच्या रूपात जे असतं ते सगळं नैसर्गिक संसाधन असतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यामध्ये असलेलं हे सर्व नैसर्गिक संसाधन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं, त्याला आपण काय म्हणतो की त्याचं मॅनेजमेंट जे आहे, इफेक्टिव्ह मॅनेजमेंट, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं लक्षात येतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला ताकद आहे तर त्याच्या ताकदीचा वापर कसा करून घ्यायचा. एखादा प्राणी जसं बैल आहे, हत्ती आहे, घोडे आहेत किंवा इतर कुठले प्राणी आहेत, तर त्यांच्या कुशलतेनुसार, त्यांच्या नैसर्गिक वृत्तीनुसार त्यांचा वापर आपल्या साम्राज्यासाठी कसा करायचा. मग ते घोडदळ असेल, हत्तींची संख्या असेल, इव्हन बैलांचाही वापर छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जात असताना ज्या तोफा होत्या किंवा जे इतर सामुग्री असायची ती ओढण्यासाठी त्यांचा वापर केला जायचा. यातूनच त्यांनी विशेषतः पर्याप्त वापर, या प्रत्येक नैसर्गिक संसाधनाचा पर्याप्त वापर हा या ठिकाणी केल्याचं आपल्याला अनेक ठिकाणी लक्षात येतं. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनातला, अर्थनीतीतला, तो म्हणजे पैसा आणि वेळ. छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादा प्रोजेक्ट हातात घेतल्यानंतर, प्रोजेक्ट म्हणजे एखादा समजा किल्ला बांधायला हाती घेतला, तर तो किती कालावधीत पूर्ण करायचा आहे आणि त्याच्यासाठी येणारा खर्च किती आहे, त्याचं बजेट ठरवलं जायचं आणि त्याचा कालावधी ठरवला जायचा. त्या कालावधी संपण्याच्या अगोदर ते काम किंवा तो प्रोजेक्ट पूर्ण व्हायलाच हवा, असं कडक धोरण छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. आता हे असं का? तर छत्रपती शिवाजी महाराजांमधला जो अर्थतज्ञ होता, त्यांना हे चांगलं माहिती होतं की जसा कालावधी वाढत जाईल तसं त्या प्रकल्पाचं, त्या प्रोजेक्टचं बजेट, अंदाजपत्रक, त्याच्यावरला खर्च हा वाढत जाणार आहे. आणि हा वाढता खर्च मग पुन्हा साम्राज्यामध्ये कुठून मिळवायचा, तर तो एक प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होता. आणि म्हणून त्यांनी वेळेत जी वेळ ठरवलेली आहे त्या वेळेतच तो प्रकल्प पूर्ण करणं हे क्रमप्राप्त मानलं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते धोरण आखलं. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो आहोत की एखादा प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर सद्यस्थितीमध्ये
किती कालावधी जातो आणि त्याचं बजेट कसं वाढत जातं आणि त्यातून आणखीन आर्थिक संकटं त्या त्या देशावरली त्या त्या राज्यावरली कशी वाढत जातात हे आपण पाहतो आहोत. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या धोरणात्मक पैलूचा नीट विचार करणं राजकर्त्यांनी मला वाटतं खूप गरजेचं आहे. आता आणखीन एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, साम्राज्याचा विकास किंवा देशाचा अलीकडच्या काळामध्ये देशाचा विकास झाला हे कसं मोजायचं, तर त्याची काही एक इंडिकेटर्स आहेत ज्याच्यामध्ये अगदी सुरुवातीला त्या साम्राज्याचं किंवा त्या देशाचं उत्पन्न वाढलं की त्या देशाचा विकास झाला. नंतरच्या काळामध्ये त्या देशातलं उत्पन्न वाढून चालत नाही, तर त्याच्याबरोबर दरडोई उत्पन्नसुद्धा वाढलं पाहिजे आणि म्हणून दरडोई उत्पन्न वाढलं की मग देशाचा विकास झाला. त्याच्यानंतर विचार असा आला की नाही, दरडोई उत्पन्न वाढलं ठीक आहे, पण लोकांना रोजगार मिळाला का, लोकांची गरिबी कमी झाली का, लोकांचं दारिद्र्य कमी झालं का, तर हे सगळे प्रश्न आले आणि मग ते झालं तरच देशाचा विकास झाला. आणि मग त्याच्या पुढे जाऊन पुन्हा 1991 पासून आपण पाहतो आहोत की कोणत्याही देशाचा विकास झाला कसं सांगायचं, तर ज्या देशाचा मानव विकास निर्देशांक चांगला तो देश विकसित देश म्हणून ही नवीन संकल्पना 1991 पासून आली, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. आता याच्या पुढे जाऊन अगदी मागच्या काही 3-4 वर्षापासून याच्यावरती मोठ्या प्रमाणात काम चालू आहे आणि पुढे लवकरच त्याच्यावरती एक धोरण आखलं जाईल. तर तो ह्युमन सॅटिस्फॅक्शन इंडेक्स मध्यंतरीच्या काळामध्ये आलं होतं वर्तमानपत्रांना आणि काही याच्यामध्ये न्यूज चॅनल्समध्ये की जगातील निवडक देशांचा ह्युमन सॅटिस्फॅक्शन इंडेक्स चांगला आहे, अमुक अमुक देशांचा कमी आहे. छत्रपती कारण तो अलीकडच्या काळामध्ये विकासाच्या प्रक्रियेमध्ये ह्युमन सॅटिस्फॅक्शन इंडेक्स, मानव समाधान निर्देशांक मराठीमध्ये आपण त्याला म्हणू, तर हा मोजणं फार गरजेचं ठरत आहे. त्याचं कारण का की लोकांकडे उत्पन्न आहे, संपत्ती आहे, मोठ्या प्रमाणात चांगलं घर आहे, गाड्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे असेट आहे, परंतु तो समाधानी नाही. मग आपण जगतो कशासाठी? सुख आणि समाधानासाठी आपण जगत असतो मानव म्हणून. आणि हे सुख आणि समाधानच त्या व्यक्तीला जर मिळत नसेल तर ह्या असेटचा काय उपयोग आहे? म्हणून मानव समाधान निर्देशांक तयार केला जाऊ लागला आणि त्या अनुषंगानं विचार अलीकडच्या काळात होतो आहे. पण या मानव समाधान निर्देशांकाचा जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यातील जनतेचा मानव समाधान निर्देशांक याच्याशी तुलना केली तर आपल्याला माहिती आहे की त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यामध्ये जनता प्रचंड सुखी होती, समाधानी होती. त्याचं कारण असं की छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण काय होतं? जनता सुखी तर साम्राज्य सुखी आणि साम्राज्य सुखी तर राजा सुखी. म्हणजे ही जी त्यांच्या धोरणातली जी लिंक होती ही फार महत्त्वाची आहे. आताच्या देशातल्या प्रत्येक धोरणाला, राज्यातल्या प्रत्येक धोरणाला हे सूत्र लावणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हे सगळं कुणासाठी आहे? तर हे अर्थात जनतेसाठी आहे. परंतु जगातील, संपूर्ण जगातली बदललेली परिस्थिती पाहता, 1991 नंतरचं बदललेलं धोरण पाहता, हे धोरण राबवणं कोणत्याही राज्यकर्त्याला हे मोठं आव्हानात्मक आहे. कारण आपण फ्री ट्रेड पॉलिसीचा सध्या विचार करतो आहोत, खाजगीकरणाचा विचार करतो आहोत, उदारीकरणाचा विचार करतो आहोत आणि म्हणून हे आपल्याला या अनुषंगाने विचारात घेणं गरजेचं आहे. तर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यातल्या शाश्वत विकासाचा आपण जेव्हा विचार करतो, धोरणाचा विचार करतो शाश्वत विकासाच्या, तेव्हा त्यांचे पर्यावरण संरक्षण नीती जी आहे ही शाश्वत विकासामध्ये खूप महत्त्वाची असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्यातलं जे नैसर्गिक संसाधन आहे त्याचं संरक्षण करणं याच्यासाठी सातत्यानं धोरणं आखल्याचं आपल्याला अनेक संदर्भामध्ये आढळतं. पर्यावरण संरक्षण हा एक त्यांच्या धोरणाचा अत्यंत महत्त्वाचा भाग होता आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूणच आर्थिक धोरणाचा जर आपण नीट साकल्यानं विचार केला तर या आर्थिक, कृषी असेल, औद्योगिक असेल, व्यापारविषयक असेल, शाश्वत विकासाचं धोरण असेल, तर ह्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक बाबीला, त्यांच्या प्रत्येक धोरणाला मानवी चेहरा होता.
म्हणजे डेव्हलपमेंट विथ ह्युमन फेस, विदाउट ह्युमन फेस नव्हे. म्हणजे मानवाच्या कल्याणासह साम्राज्याचा विकास हे धोरण हे छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. आणि म्हणून हा खूप अत्यंत मूलगामी असा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्यामध्ये राबवलेला होता. हे त्यांच्या अर्थनीतीचं, त्यांच्यातल्या अर्थतज्ज्ञांचं यश आहे असं मी मानतो. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आपण एका विशिष्ट पठडीमध्ये ठेवणं, किंबहुना त्यांना घोड्यावरून उतरूच द्यायचं नाही. त्यांची जी विविध अंग आहेत, त्यांचं जे कौशल्य आहे ते आपल्याला पाहायचंच नाही. असं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या काळच्या साम्राज्यावर, त्यातल्या प्रत्येक घटकावर आपण अन्याय केला असं होईल, त्यांचा अपमान केला असं होईल. आणि म्हणून त्यांचं प्रत्येक धोरण, प्रत्येक अंगाने त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि म्हणून आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांना आपण एक लढायांमध्ये वगैरे अडकवलं, पण मी असं मानतो की ताकद, जो व्यक्ती फक्त ताकद दाखवतो तो व्यक्ती, किंवा त्या व्यक्तीला अक्कल नसते. अक्कल या अर्थाने की ज्ञान नसतं असं मी म्हणतो. म्हणजे जो व्यक्ती फक्त ताकद दाखवतो त्याला अक्कल नसते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर आपण फक्त त्यांना लढायामध्ये गुंतवलं तर आपल्याला त्याचा अर्थ असा घ्यावा लागेल की छत्रपती शिवाजी महाराजांना ताकद होती, अक्कल नव्हती, ज्ञान नव्हतं. हा अत्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरचा मोठा अन्याय ठरेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृतीला आपण अपमानजनक आपण वर्तन केल्यासारखं होईल. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी ताकद तर दाखवलीच, पण त्याचबरोबर त्यांचं बुद्धिकौशल्य दाखवलं, त्यांच्यातला अर्थतज्ञ जागा ठेवला, त्यांच्यातला अर्थतज्ञ त्यानं अर्थनीती तयार केली. हे आपण इथं नीट विचारात घेतलं पाहिजे. कारण आपल्याला असंही म्हणता येईल की थोडक्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला असंही म्हणता येईल की शिवाजी महाराजांना बऱ्याच वेळा धार्मिक दृष्टिकोनातूनही त्यांची मांडणी केली जाते. पण या धार्मिक दृष्टिकोनातून मांडणी ठीक आहे, काही हरकत नाही. परंतु मला असं वाटतं एक अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून किंवा इतिहासातलं आर्थिक दृष्टिकोनाचा अभ्यास करणारा एक अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या धार्मिक दृष्टिकोनाचा उल्लेख करताना मी एक वाक्य वापरेन जे फार महत्त्वाचं मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिरं तयार केली नाहीत, परंतु आपल्या साम्राज्यालाच त्यांनी मंदिर केलं. हा दृष्टिकोन, हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण इथं विचारात घेऊया आणि त्या अनुषंगानं छत्रपती शिवाजी महाराजांना आपण फॉलो करूया. असं केलं तरच खऱ्या अर्थानं आपण शिवाजी महाराज, आपण महाराष्ट्रात राहतो आहोत, ज्या साम्राज्यामध्ये त्यांनी कृती केलेली आहे, आपलं कार्य कौशल्य दाखवलेलं आहे, त्या साम्राज्यामध्ये आपण राहतो आहोत. त्यामुळे आपली ही भूमिका असायला हवी की छत्रपती शिवाजी महाराजांना वेगवेगळ्या अंगाने आपण पाहायला हवं, तरच आपण खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज समजून घेतले असं होईल. तर आपण सर्वांनी या निमित्तानं माझे जे काही अल्पज्ञान आहे इतिहासाच्या बाबतचं आणि आर्थिक दृष्टिकोनातून ते आपण सर्वांनी ऐकून घेतलेलं आहे. आता आपणाला जर काही शंका असतील किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर मी आपण सहभागी सर्वांना विनंती करतो की आपण ते विचारावेत. अगदी खरं आहे. अनुभूती पाटील म्हणतायत की सुरत आणि कारंजा लाड मोहीम करावी लागली, ही तात्पुरती खजिन्याची गरज होती. अगदी खरं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जेव्हा आपण सुरतेच्या लुटीचा विचार करतो किंवा केवळ सुरतच नाही तर अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये लुटीच्या आधारे आपण अनेक ठिकाणी संपत्ती गोळा केल्याचं लक्षात येईल. अर्थात इथला छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन आपण नीट विचारात घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही कधीही
परराज्यातल्या किंवा परसाम्राज्यातल्या म्हणजे इतर साम्राज्यातल्या कोणत्याही गोरगरिबांच्या संपत्तीला किंवा त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या आर्थिक साम्राज्याला धक्का लावला नाही. जी काही लूट केली ती लूट करत असताना जे श्रीमंत व्यापारी आहेत, श्रीमंत लोक आहेत, श्रीमंत सावकार आहेत, अशा लोकांवरतीच, अर्थात तेही करत असताना त्यांना इंटिमेशन देऊन त्यांना साम्राज्यासाठी काही कर द्यावा अशा विनंत्या करून, आणि जेव्हा ते साम्राज्याला कर द्यायला मान्य करत नव्हते त्यानंतरच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यावरती त्यांच्याकडून लूट केल्याचं आपल्याला लक्षात येईल. यातून छत्रपती शिवाजी महाराजांना एक लुटेरा किंवा अशा अर्थाने जी मांडणी केली जाते ती मला वाटतं योग्य पद्धतीनं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे जे काही केलं लुटीच्या संदर्भामध्ये ते अर्थशास्त्रामध्ये वेलफेअर पॉलिसी, टॅक्स वेलफेअर पॉलिसीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये असं सरळ साधं आहे. किंबहुना आत्ताही भारतामध्ये आपण हेच पाहतो आहोत की श्रीमंत वर्गाकडून जास्त कर घ्यावा आणि गरीब वर्गाकडून कमी कर घ्यावा. मग जेव्हा ह्याला आपण पुरोगामी धोरण म्हणतो तर हेच पुरोगामी धोरण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस राबवलं, आणि म्हणून त्या काळामध्ये जरी त्यांनी लूट केलेल्या असल्या तरी त्या अर्थातच त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या नव्हत्याच, परंतु त्यातला काही भाग, त्यांच्या उत्पन्नातला काही भाग त्यांनी सुरुवातीला विनंती केल्यावर देण्याचं कबूल न केल्यामुळे त्यांना तो लुटून आणावा लागला, एवढाच त्याचा अर्थ आहे. येस, अजून काही प्रश्न असतील तर कृपया. येस, अनुभूती पाटील म्हणतायत की भूतानचा सॅटिस्फॅक्शन, भूतान या राष्ट्राचा हॅपीनेस इंडेक्स जो आहे तो सर्वात जास्त आहे. अगदी खरं आहे. भूतान आहे, न्यूझीलंड आहे, यासारखे काही देश आहेत की ज्यांचा हॅपीनेस इंडेक्स हा सद्यस्थितीमध्ये जगामध्ये सर्वात जास्त आहे. म्हणजे जिकडं आपण अमेरिकेचा विचार करतो, अमेरिका हे एक महासत्ता म्हणून आपण विचार करतो, इंग्लंड असेल, जर्मनी असेल, जपान असेल, या देशांना भूतान किंवा न्यूझीलंड सारख्या देशांनी सॅटिस्फॅक्शन इंडेक्सच्या बाबतीत मागं टाकलेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं जनता सुखी समाधानी तर तो देश सुखी आणि समाधानी, आणि तिथले राज्यकर्ते पण सुखी आणि समाधानी असं आपल्याला म्हणता येईल. अगदी बरोबर आहे अनुभूती पाटील. अगदी खरं आहे. सोयराबाईंचा महाल त्यांनी बांधला नाही, किंबहुना सोयराबाईच नव्हे तर आपल्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीच्या, कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीच्या नावाने त्यांनी कधीही तसा प्रयत्न केला नाही की त्यांच्या नावाने एखादी वास्तू उभारावी किंवा त्याचं अनुभूती पाटील, दुसरा त्यांचा एक प्रश्न आहे की स्त्रियांसाठी गृहउद्योग, सूत कातणी याचा काही उल्लेख आहे का त्याच्यामध्ये? अर्थात मी जे काही संदर्भ अभ्यासलेले आहेत त्याच्यामध्ये अजून मला ते काही मिळालेलं नाही, पण ते नक्की असावं असं मला वाटतं. कारण त्यांचे जे महिलाविषयक जे धोरण होतं त्या धोरणाचा विचार करता नक्कीच वुमेन एम्पॉवरमेंट हा त्यांच्या धोरणातला एक महत्त्वाचा भाग होता. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यांची पॉलिसी असणार, अर्थात ते माझ्या आत्तापर्यंत वाचनात आलेलं नाही, परंतु ते नक्की असेल. त्यांच्या आत्तापर्यंतच्या महिलाविषयक धोरणाचा जर विचार केला तर ते नक्की त्याच्यामध्ये त्याला प्राधान्य असणार आहे. येस, आणखीन काही प्रश्न असतील तर प्लीज.
येस. अण्णाराव सावंत म्हणतायत की त्याला लूट असा शब्द वापरणं बरोबर नाही, तर ती कर वसुली असा आहे. अगदी बरोबर आहे. अगदी छान तुम्ही त्यासाठी हे केलेलं उल्लेख केलेला आहे. नवनाथ शिंदे म्हणतायत की शिवरायांचे अर्थशास्त्र समजून घेण्यासाठी कोणकोणत्या पुस्तकांचा अभ्यास करावा. यस, मी अगदी सुरुवातीला आवर्जून सांगेन की रा कुलकर्णींचं शिवाजी इन द एज ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर आणखीन एक 2-3 पुस्तकं आहेत, मला आत्ता त्याचा संदर्भ सांगता येणार नाही. त्यानंतर केळुसकरांचं कृष्णराव केळुसकरांचं जे चरित्र आहे त्याच्यामध्येही मोठ्या प्रमाणात बऱ्यापैकी उल्लेख आलेला आहे. जदुनाथ सरकारांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्येही ते आहे. राजेंद्र माने सर म्हणतायत की तरुणांना काय सांगणार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर. अर्थात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण आर्थिक अंगाने विचार करतो तेव्हा जी काही एकूण परिस्थिती निर्माण होते आहे त्याच्यातून जे काही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सध्या मायग्रेशनचा आहे, स्थलांतराचा आहे. इथून आपण याच्यातून एकच बोध घेतला पाहिजे की उद्योगधंदे बंद होत आहेत, मायग्रेशन होत आहे. नंतरच्या काही कालावधीमध्ये ते सुरूही होतील, परंतु आपण ही एक जी अडचणीची स्थिती आहे त्याला आपण मंदीची स्थिती आहे असं पण म्हणायला हरकत नाही. ह्या मंदीमध्ये संधी आहे असा विचार करावा आणि सकारात्मक भावनेतून जे काही असेल, जे काही करता येईल त्याला आपण कुठेही मागं पुढे न पाहता त्या क्षेत्रामध्ये आपल्याला जे कुशलता आहे, जे काही आपल्याकडे पात्रता आहे त्या पात्रतेच्या आधारावर आपण कार्य करायला सुरुवात करावी. कारण खऱ्या उद्योजकाचा जन्म हा अडचणीच्या काळातच होत असतो असं माझं मत आहे. आणि म्हणून खरी एंटरप्रेन्योरशिप एखाद्याला डेव्हलप करायची असेल तर त्यांनी आवर्जून या कोरोनाच्या काळातला तरुणांनी विचार करावा आणि त्यातूनच आपले ही प्रगती करून घ्यावी. सचिन होदाडे असं म्हणतात की शिवकालीन शिक्षण कसे होते. शिक्षण व्यवस्था अर्थातच शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ही विशिष्ट लोकांच्या प्रभुत्वाखाली होती आणि त्यातूनच आपण पाहिलेलं असेल की छत्रपती शिवाजी महाराज हे सुशिक्षित होते हे नीट लक्षात घ्या. आणि याशिवाय संभाजी महाराजांचंही शिक्षण, संभाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जर त्यांचं शिक्षण आपण पाहिलं तर ते अर्थात काही ब्राह्मण गुरु त्यांचे आपल्याला त्या ठिकाणी असल्याचं, त्यांना शिक्षण दिल्याचं लक्षात येतं. परंतु एज्युकेशन लेव्हल इम्प्रूव्हमेंटसाठी त्यांनी काय काम केलेलं आहे का छत्रपती शिवाजी महाराजांनी, साम्राज्यातल्या लोकांना सुशिक्षित करण्यासाठी काय केलेलं आहे का, याचा संदर्भ माझ्या आत्तापर्यंतच्या अभ्यासामध्ये काही आलेला नाही. नवनाथ शिंदे म्हणतायत की शिवरायांच्या काळात कोणकोणते उद्योगधंदे चालू होते. अर्थात मगाशी सांगितल्याप्रमाणे मीठ उद्योग असेल, त्यानंतर जहाज बांधणी उद्योग असेल, त्याचबरोबर वेगवेगळे व्यापार होता. तर हे त्या काळातले जे परिस्थिती अनुसरून जे काही उद्योगधंदे शिवाजी महाराजांनी डेव्हलप केलेले होते ते त्याचा उल्लेख मी मगाशी केलेला आहे. येस, तर पुन्हा एकदा आपण सर्वांनी या फेसबुक लाईव्हवरती आपण सर्वांनी मला ऐकलं. माझे 2 शब्द मांडण्याची संधी मला सिंधुजन अकादमीने दिली, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली, त्याबद्दल आणि काही जणांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मला शुभेच्छा दिल्या, माझं अभिनंदन केलं. त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.